पारंपरिक पद्धतीचं असलेलं पेशवाईकालीन मंदिर आणि त्या मंदिरातल्या पांडुरंगाचं दर्शन आम्ही तुम्हाला आज घडवणार आहोत. चला तर बघूया हे मंदिर कुठे आहे आणि कसं आहे. नमस्कार माऊली. भटकंती आणि बरंच काही मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माऊली, हे मंदिर किती वर्षापासूनचं आहे? सन 1818. 1818. हा पेशवेकालीन मंदिर आहे. बापरे. श्री विश्वनाथ विनायक पंडित चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने हे मंदिर चालतं. बरं. हां. आणि हे मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की अनेक संत विभूती इथे येऊन गेलेले आहेत कीर्तन करून. वारकरी संप्रदायाचं विशेष स्थान आहे. ठाणे जिल्ह्यामधलं प्रथम स्थान. बरं. अनेक प्रकारचे इथे सप्ताह केले जातात वारंवार. आता अधिक महिन्यामध्ये 2 सप्ताह आहेत. अच्छा. श्रावणामध्ये महिला विशेष सप्ताह असतात. महिला वारकऱ्यांचा महिलांचा. फक्त महिला असत्या कार्यक्रमामध्ये. कीर्तन करणार, प्रवचन करणार, हरिपाठ, भजन वगैरे. त्यानंतर ह्यांचा माऊलीचा संजीवन समाधी सोहळा, तो एक 4 दिवसाचा कार्यक्रम असतो. जन्माष्टमीचं कीर्तन असतं, जन्माष्टमीचा सप्ताह असतो, नाथषष्ठीचा एक सप्ताह असतो, तुकोबारायांसाठी एक सप्ताह असतो, वैकुंठ चतुर्दशीच्या दरम्यान. असे अनेक प्रकारचे सप्ताह आणि विविध प्रकारचे कार्यक्रम इथे राबवले जातात. कधी कधी वैद्यकीय शिबिरही राबवलं जातं. आणि इथे विठ्ठल मंदिरातर्फे अन्नदान छत्र चालतं. अन्न छत्र आहे मागे. रोज साधारण 400-500 लोकांचं जेवण मोफत दिलं जातं. वरण, भात, भाजी, पोळी, गोड पदार्थ. हां, पोळ्या लिमिटेड असतात. भात, भाजी आणि वरण हे व्यवस्थित दिलं जातं, कारण पोळ्या बनवायला समस्या येतात त्यामुळे. आणि 400 ते 500 लोकांचं साधारण जेवण होतं. रविवारी कमी असतं. अशा प्रकारे हे मंदिराचे आपले कार्यक्रम चालू असतात वर्षभर. माऊली, तुम्हाला विचारायचं होतं मला एक, की पांडुरंगाची मूर्ती आहे आपल्या देवळातली, ती मी असं ऐकलंय की पंढरपुरातून आलेली आहे. हो, बरोबर आहे. माहिती आहे. ती कशी आली, काय कशी आली म्हणजे आणली गेली ती बनवायला. तिथे ऑर्डर दिली गेली. अच्छा. हां, हा जीर्णोद्धार निधी 2017 साली झाला. पूर्वी हे मंदिर लाकडी होतं. बरोबर. आणि पूर्ण पेशवे काळात जसं मंदिर असेल तसं डिझाईन हे जीर्णोद्धाराच्या वेळेस पण आपण केलेलं आहे. कळलं का? तिथं चेंजेस फक्त आता हे RCC झालं. पूर्वी लाकडात होतं, काढायला आलेलं होतं. 2017 साली जीर्णोद्धार झालेला आहे. माऊली, तुम्ही कधी वारीला गेलात? मला वारीला जाता येत नाही, कारण इथली जबाबदारी आहे माझ्यावर. बरोबर. त्यामुळे वारीला जाताच येत नाही. मी फार तो फार आळंदीला प्रस्थानाच्या गेलेलो आहे बऱ्याच वेळा. त्याचा आनंद लुटला. पण आपलं हे क्षेत्र सोडून मला जाता येत नाही. म्हणजे इथल्या पांडुरंगाची सेवा म्हणजेच तुमची वारी. आणि मला मनात असा तुझा भाव येतच नाही. हो. आषाढीला कमीत कमी 1000 किलोची खिचडी प्रसाद म्हणून हां इथे बनते. माऊली, तुमचा स्वतःचा एक अनुभव आमच्या प्रेक्षकांना. ओके. 2019 साली घरातून निघालो मंदिरात यायला. 5 वाजले, 4:30 पावणे 5ची वेळ असेल. अचानक मी खाली कोसळलो. घरातच. हां. माझी एक मंडळी सौभाग्यवती घरामध्ये किचनमध्ये काम करत होते आणि कोमात गेलो. हां. कोमात? हो. तिने फोन केले. 10व्या मिनिटाला ॲम्ब्युलन्स आली, ॲडमिट केलं. परंतु ईश्वरी कृपेने 3 तासात मी शुद्धीवर आलो.
बापरे, कोमातला माणूस कधीच इतक्या लवकर शुद्धीत येत हा नाही. चमत्कार आहे. चमत्कार आहे, चमत्कार. कोणाचा आहे? बरं, पांडुरंगाचा. हां, म्हणून दृढ श्रद्धा आहे या स्थळावर. सेवा करायची मनापासून. बरोबर. इतका सुंदर अनुभव जीवावर भेटलेलं होतं. हो, कारण बरोबर. डॉक्टरनी सांगितलं होतं हे जर सकाळपर्यंत शुद्धीवर नाही आले हम्म. तर आपल्या हातची केस गेली म्हणून समजा. बापरे. हा चमत्कार मी पांडुरंगाचाच म्हणेन. प्रश्नच नाही. हो. डॉक्टर तो आहे मोठा. बरोबर. तुम्ही आज आहात ते त्यांच्याच कृपेने, आणि आम्ही सगळेच भटकंतीचे प्रेक्षक पण त्याच्याच कृपेने आहे असंच आम्ही म्हणतो. माऊली, तुम्ही इतक्या छान आमच्या बरोबर गप्पा मारल्यात, आमच्या प्रेक्षकांना तुमचे अनुभव सांगितलेत, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले पण धन्यवाद. आपण वारंवार असे उपक्रम राबवता हे तुमचं भाग्यच आहे. आषाढी निमित्त येणाऱ्या आषाढी निमित्त आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. पांडुरंग पांडुरंग.